तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईकडे कूच केली आहे। आझाद मैदानावर आंदोलन करणार आणि आरक्षणाचा विजय घेऊनच मुंबईतून परतणार असा निर्धार जरांगेंनी केलाय। जरांगेंना मुंबईमध्ये आंदोलनासाठी एका दिवसाची परवानगी देण्यात आली आहे। यावरून त्यांनी टोला लगावलाय। एक दिवसाची परवानगी दिली ही गोरगरीब मराठ्यांची चेष्टा आहे असा टोला जरांगेंनी लगावलाय। यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही आवाहन केलंय। देवेंद्र फडणवीसांना अजूनही संधी आहे, त्यांनी संधीचं सोनं करावं। तसेच तुम्ही मोठं मन दाखवून आणि गोरगरिबांच्या वेदना लक्षात घेऊन आमच्या मागण्या मान्य कराव्यात। समाज कायमस्वरूपी तुम्हाला डोक्यावर घेईल असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही मराठा आंदोलकाला मुंबईत जाण्यापासून रोखणार नाहीत। ते मराठा समाजाच्या वेदना समजून घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले। तर दुसरीकडे मराठा बांधवांनी संयम ठेवावा, लढताना संयमाने लढावं असं शांततेचं आवाहन देखील जरांगेंनी मराठा बांधवांना केलंय। एक दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे, गोरगरीब मराठ्यांची ही चेष्टा आहे। अशी एक दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसऱ्यावर जाळ फेकून दिला असा अर्थ होतो। म्हणजे तुम्हाला असं सिद्ध करायचं होतं महाराष्ट्रासमोर मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला की मी परवानगी दिली, मग काय चूक आहे। पण याच्यातून तुम्हाला दुसरा माहीत नाही फडणवीस साहेब काय संदेश राज्यात गेला। तुम्ही मान्य न्यायालय म्हणत होते, त्याचा अर्थ परवानग्या तुमच्याकडेच होत्या, कारण ती परवानगी तुम्ही दिली। त्याच्यामुळे तुम्ही एक दिवसाचीही देऊ शकता आणि उपोषणाच्या मागण्याच्या अंमलबजावणी होईपर्यंत सुद्धा देऊ शकता। हे संदेश महाराष्ट्रात गेलेला आहे। पुन्हा मराठ्यांची लाट नाराजीचे तुमच्या विरोधात जर गेले तर येणारे दिवस हे राजकीय करिअर बर्बाद करणारे असते तुमचे। म्हणून मी कालही सांगितलं शहागडच्या फुटा चौकातून, आज पण पवित्र भूमीतून शिवनेरी गडाच्या पायथ्याहून सांगतो, विनंती करून सांगतो, ते योग्य संधी आहे फडणवीस साहेब, तुम्हाला संधीचं सोनं करायची, गोरगरीब मराठ्यांचे मन जिंकायची। तुम्ही मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करा। हेच मराठी गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा तुमचा उपकार विसरणार नाही। समाजाला मूर्ख बनवते, ते अपमान करतात माझ्या समाजाचा आणि माझा पण प्रत्येक वेळी जाणून बुजून, कारण मी मॅनेज नाही होत, पण मी हटत नाही फडणवीस साहेब। हे बघा, तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोज जरांगे झेलणार, पण आता हटत नाही। सोबत आलेल्या मराठ्यांना विशेष करून सांगतो, संयम ठेवायचा, शांततेनं सगळं घ्यायचं। तुमच्या एखाद्या आडमुठ्या चुकीमुळं समाजाच्या तोंडाला आल्याला घास जाता कामा नये। जे रूल असतील ते पूर्ण करायचे, हे सगळ्या मराठ्यांनी लक्षात ठेवा। 1 किलोमीटर अलीकडं थांबायचं, आलव्य शांततेत घ्यायचं, गडबड गोंधळ करायची नाही। फडणवीस साहेबांसाठी माझी बाजू आहे। सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला आदरपूर्वक सांगतो, तुम्ही आम्हाला आड घालू नये ना। 5000 लोकांची ही विनंती आहे ना, एक दिवसाची, त्याला कायमस्वरूपी करावं आणि लोकांची आड घालू नये। त्याचं कारण हे लोक वाट लावायला येणार आहे मुंबईला, हे वापस जाणारे पण लोक आहेत। त्याच्यामुळं त्यांची इच्छा असेल त्यांना येऊ द्यावं, ते जाणारच आहेत वापस, कारण इथून गेल्याच्या नंतर गावातलं, तालुक्यातलं आणि जिल्ह्यातलं आंदोलन पण त्यांना पुन्हा सांभाळायचं। तर मराठा आरक्षणावरून चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील विरोधकांवर निशाणा साधलाय। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं की वेगळं द्यावं यावर काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। एकीकडे ओबीसींचं आरक्षण कायम ठेवा म्हणतात, इकडे मात्र काँग्रेस नेते ओबीसींचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला द्या असं देखील म्हणतायत। त्यामुळे अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे। ओबीसी समाजाचं आरक्षण काढून मराठा समाजाला द्यायचं आहे का, या प्रश्नावर काँग्रेसचं मत काय असा सवाल त्यांनी विचारलाय। काँग्रेसने मात्र आज आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे। काँग्रेसने सांगितलं पाहिजे की होय, ओबीसीचं आरक्षण कमी करा, होय 18 पगड जातीचं आरक्षण कमी करा।
या राज्यातल्या 353 जाती ज्या मागास आहेत त्यांचं आरक्षण कमी करा, हे सांगितलं पाहिजे. काँग्रेसने कमी करणार आहे. काँग्रेसने आपली स्पष्ट भूमिका व्यक्त केली पाहिजे. आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजाला SC ST OBC ला आरक्षण कमी करू नका. जी काँग्रेसची भूमिका आहे ही आहे की नाही, ही नाना पटोलेची भूमिका आहे का? आजच तुम्ही नाना पटोलेला जाऊन विचारा, आजच तुम्ही वडेट्टीवारांना विचारा, आजच त्या ठिकाणी त्यांच्या सर्व नेत्यांना विचारा आणि सांगाल, विचारा त्यांना की भूमिका काय आहे. एकीकडे ओबीसीची गोष्ट करायच्या, ओबीसी समाजाला त्या ठिकाणी सांगायचं आम्ही तुमच्या पाठीशी आहे, आणि ओबीसीचं आरक्षण जात असताना मात्र गप्प बसायचं, हे काही बरोबर नाही. आम्ही मराठा समाजाच्या मागे उभे आहोत. याचा अर्थ असा नाही की आम्ही दुसऱ्या समाजाचं आरक्षण कमी करून या समाजाला द्या, या भूमिकेला आम्ही नाहीये. प्रत्येक गावापासून, गल्लीपासून, चौकापासून या राज्याला विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प ज्यांनी केला त्या नेतृत्वाला मात्र तुम्ही क्रिटिसाइज करता आहेत. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचे नाही आहेत, ते एका ब्राह्मण समाजातून येतात किंवा त्या ठिकाणी मराठा समाजातून येत नाही, ओबीसी समाजातून येत नाही, हे त्यांचं दुर्दैव आहे का? त्यांनी जन्म मराठा समाजात किंवा ओबीसी समाजात घेतला नाही, हे त्यांच्या हाती होतं का? खऱ्या अर्थाने मेरिटवर, खऱ्या अर्थाने त्यांच्या कर्तृत्वाचं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. मराठा समाज देवेंद्र फडणवीसांच्या मागे आहे, भारतीय जनता पार्टीच्या मागे उभा आहे. पण काही लोक देवेंद्र फडणवीसजींच्या जातीला घेऊन, समाजाला घेऊन, त्यांच्या परिवाराला घेऊन या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये त्यांना गलिच्छ भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात आहे. महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला हे मान्य नाही. दरम्यान सरकार जरांगे पाटलांशी चर्चा करायला तयार आहे अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे. मोर्चा निघण्याच्या 2 दिवसांपूर्वी जरांगे पाटलांच्या सहकार्यांशी चर्चा झाली होती, मात्र त्यानंतर त्यांचा निरोपच आला नाही असं विखे पाटील म्हणाले. आम्ही चर्चेला तयार आहोत. मनोज जरांगेंचा काही गैरसमज झाला असेल तर तो दूर करू अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेली आहे. दुसऱ्या दिवशी ते या त्यांचा मोर्चा निघण्यापूर्वी मी त्यांच्याशी माझं प्रत्यक्ष बोलणं झालं नाही, पण त्यांच्या सहकार्याशी बोलणं झालं होतं आणि माझी तयारी होती जाऊन त्या ठिकाणी. मी तयार आहे, चर्चेला येतो. परंतु मी त्यांना म्हटलं की चर्चा करून जर आंदोलन थांबणार असेल तर त्या चर्चेला काही अर्थ राहणार आहे. अन्यथा चर्चा केल्याच्या नंतर जर पुन्हा तुमचं आंदोलनावर तुम्ही कायम असाल तर शेवटी तो तुमचा अधिकार आहे. सरकार सकारात्मक, आम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही काही गोष्टीचे निर्णय केलेले आहे. रात्र झाल्यानंतर परत त्यांचा काही निरोप आला नाही. तर आरक्षण मिळवण्यासाठी मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्यासह हजारोंच्या संख्येने मराठा बांधव हे मुंबईकडे निघालेले आहेत. मावळ तालुक्यातून मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने जाणार आहेत. सध्या जुन्या पुणे मुंबई महामार्गावर देखील मराठा आंदोलकांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. मागणी पूर्ण झाल्याशिवाय परतणार नाही असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केलाय. मुंबईकडे निघालेल्या या मराठा आंदोलकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी. पाहूयात. मराठा आरक्षणाचा मुद्दा एकदा पुन्हा पेटला आहे, कारण मराठा आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्यावर आंतरवाली सराटी येथून अनेक मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेने चाललेले आहेत. आपण पाहायला गेलं तर मावळ तालुक्यामध्ये मोठी तयारी करण्यात आलेली आहे. काही मराठा बांधव आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने त्यांनी ही तयारी केलेली आहे. काय सांगणार मनोज दादा जरांगे पाटील यांच्या लढ्याला तुमचा पाठिंबा आहे, तुम्ही कशा पद्धतीने संपूर्ण तयारी केली? नाही, भविष्य काळामध्ये कोणाच्या पाय पकडायची वेळ येऊ नये म्हणून आताच जरांगे पाटलांचे हात पकडून मुंबईला जाण्याची गरज आहे. हा संदेश घेऊन आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये मराठे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती प्रचंड असा मोठा जनसमुदाय या ठिकाणी मुंबईला चाललेला आहे आणि नक्कीच 100% यावेळेस आम्ही आरक्षणाची लढाई ही पूर्णपणे विजयी करूनच परतील अशी आम्हाला आशा आहे. काय सांगणार, जागोजागी तुम्ही फलक लावलेले आहेत, फ्लेक्स लावलेले आहेत, मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिंब्याला, त्यांच्या लढ्याला यश देण्यासाठी जागोजागी जो फ्लेक्स लावले त्याबाबत काय सांगणार? पहिली गोष्ट म्हणजे आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये काम करत असताना
अगदी तळागाळातला सदा इथं मावळा इथं जमा झालेला आहे आणि फ्लेक्स लावून आम्ही ती जनजागृती केली होती आणि आता मुंबईला इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात हा चालले की रात्री मी 3 वाजल्यापासून इथं उभा आहे, अशीच गाड्यांची लाईन चालू आहे. अजून पाठीमागं 55 किलोमीटर लाईन जाम आहे. त्यामुळे यावेळेस मुंबईला गेल्यावरती आम्ही आरक्षण घेऊन येणार आणि येणारच. तुमची एक एकदम वेगळी वेशभूषा आहे, काय सांगणार? ही वेशभूषा ही मराठ्यांची वेशभूषा आहे आणि मनोजदादा जरांगे पाटील यांनी यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबासाठी आम्ही ही वेशभूषा खास परिधान केलेली आहे. आणि हे जे न आरक्षण घेतल्याशिवाय न माघार न घातणं ह्याच मराठ्यांच्या रक्तामधला हा जो गुण आहे, या गुणानुसारच मराठा आज लढाईला सज्ज झालेले आहेत आणि विजयश्री खेचून आणल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही आणि 100% मुंबईत धडकणार म्हणजे जाणार. अशा पद्धतीने हे संपूर्ण भगवं वादळ हे मुंबईच्या दिशेने निघालेलं आहे, कारण की मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी हे संपूर्ण मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. मावळ. तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेकडे कूच केली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले आहेत, ज्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्या वैयक्तिक टीका करतात त्यांना उत्तर देणारे हे पोस्टर लावण्यात आले आहेत. दादर पूर्व परिसरामध्ये मराठा आरक्षणावरून फडणवीसांच्या समर्थनार्थ हे पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा फोटो असून इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो असा लक्षवेधी मजकूरही लिहिण्यात आलाय. नाही, बॅनर मला वाटतं की बरेच लागलेले आहेत, बऱ्याच कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं की बॅनर लागले उतरले हा महापालिकेचा प्रश्न आहे. त्यामध्ये मला वाटत नाही की काय योग्य अयोग्य या विषयावरती मी बोलावं. पण बॅनर लावले हे मान्य आहे, कारण इतिहास शिवांना साक्ष ठेवत नाही, तर इतिहास हा कर्तृत्वाला साक्ष ठेवतो, हेच या माध्यमातून आम्हाला सांगायचं. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज रात्री मुंबईमध्ये धडकणार आहेत आणि जुन्नरमध्ये शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांना अभिवादन केल्यानंतर मनोज जरांगे पाटील आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. जुन्नरमधील शिवाजी चौकात जरांगे पाटील यांचं सकल मराठा बांधवाकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं. त्यानंतर जरांगेंनी जुन्नरच्या मुख्य चौकामध्ये मराठा बांधवांना संबोधित केलं. मराठा बांधवांनी जरांगेंच्या समर्थनार्थ तुफान गर्दी केली. हजारोंच्या संख्येने आता मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत मुंबईच्या दिशेने निघालेत. तर आरक्षण घेऊनच जाणार असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे. मराठ्यांचं वादळ आता मुंबईच्या दिशेने निघालंय. जुन्नरमध्ये झालेल्या जंगी स्वागतानंतर आता मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत आणि त्यांच्या सोबत लाखो मराठा समाज देखील आहे.